वाटलं मला. 40 आता लक्षात येतं मोदकाचं जेवण करायचं म्हणजे पुरणपोळ्या आणि तेव्हा खायचं काय एक एक जण 5-5 असं काही आहे काय हायगाय नव्हती. केवढं पुरण करायचे पण कधी आणि गोरी पान होते एकदम लाल व्हायचे. फोटो बघितला ना लाल व्हायचे माझ्याकडे हो. मी 2 वर्षाची असताना काहीतरी तिच्या मांडीवरती बसून सांगितलं नशीबन ते वी हॅव नेव्हर सीन. गोरीपानचं मला आजीचं लहानपणापासून माहितीये. येतं अगं चुटकू आई गोरी असले की मला माहितीये की होत नाही असं. आय थिंक द फर्स्ट टाइम शी टोल्ड मी जेव्हा आपण कुठे गेलेलो अकोट और सम प्लेस आणि आईला विचारलं हे काय काळीची काळी एकदम आईला बघून आणि मग मला बघून आनंदीबाई त्या पण दॅट वॉज द रिझन बोथ वेअर ऑफ दॅट कॅलिबर. घर सांभाळणार हे आमच्या हे इकडचं घर जे आहे ना 175 म्हणजे जुनं घर ते 6,000 रुपयाला घेतले त्यावेळेला. तर ते सुद्धा त्यांचे एक मित्र होते खाडीलकर. खाडीलकरच होते. हो खाडीलकर. ते डॉक्टर BG जोशी म्हणून ते दोस्त सगळे नानांचे. तर ते BG जोशी पूर्वी गाव भागात राहायचे त्यांना इकडे घर दिलं म्हणजे आमचं आता आहे त्याच्या जवळपास त्यांचं घर आहे BG जोशींचं. तर त्यांच्यासाठी त्यांनी घेतलं. ते खाडीलकरने व्यवस्था केली. विकत घेतलं हे पण व्यवस्था त्यांनी केली. तर ते म्हणा अरे मी एकटा इकडे कसं काय मला ते बरोबर पाहिजे. तर तो ह्यानं बघ एनटी म्हणायचे सगळे त्यांना. एनटीला बघ इकडे कुठं आहे बघतो म्हणाले. आणि त्या गाडगिळ्यांच्याकडे ते घर होतं म्हणजे घाण म्हणून ठेवलेलं सिक्युरिटी म्हणून. तर ते आहे म्हणाले तिथं नानांचं नाव आणून टाक म्हणाले त्याला. काय म्हणजे पूर्वी लोक एकमेकांसाठी काय करायची लिमिट आहे. मित्र नानांना सांगितलं तुझ्यासाठी घर घेतली तसंही कर. काय ग्रेट असतील की नाही माणसं. अरे वेळा तू कर ते नंतर बघू पुढचं पुढं. दॅट वॉज 1941. माझा जन्म पहिला आहे तिथला. तर ते घर घेतल्यानंतर जरा त्याचे हे सगळं हळूहळू ते साईडवरलं घर कधी घेतलं मग? ते 54ला बांधलं ना. काका रिटायरमेंट झाल्यावर 54 साली बांधलं ते. त्यात सुद्धा फक्त खालचा भाग बांधला पुढचा 2. मला खालचं बांधलेलं पहिला मजला मी बघितलेला आठवतो. वास्तुशांत होती ना सगळे आले ते मला नाही आठवत आहे. सगळे आले सगळे झाडून बक्का होती तेव्हा. तिचा एक फोटो आहे बघ तो परवा टाकला होता तुम्ही नाही बघितला. त्याच्यात मी त्याला खाली कॉमेंट लिहिले फोटो खाली काकाने स्वतः आनंद अश्रू म्हणून. ती रडतच होती. तिनं काय बघितलं असणार बघ ना. एखाद्या घरासमोर चाइल्ड विडो स्टेइंग इन अ हाऊस अँड सीइंग ओनली लिव्हिंग ओनली फॉर ब्रदर्स किंवा फॅमिली रादर ऑल आर गुड विशेस. बक्का कधी गेल्या? माझ्या जन्माच्या आसपास नंतर 56 साली गेले असतील. 55-56 पण तिचे शेवट जरा हे झालं रे तिथं अंग सुजलं लीक व्हायला काहीतरी. अँड दॅट वॉज हॉरिबल. म्हणजे टीबी मुळे गेल्या. टीबी झालं की नाही माहित नाही. पाणी झालं का टीबी होता मला ते कल्पना. म्हणून आईला इम्युनिटी झाली ना टीबीची. ह्याला आमची आई ते उचलून इकडे ठेवायची सगळं सारवून घ्यायचं शिवज ऑन आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायची. हात त्याला जेवण जायचं नाही एवढं त्याचं हे व्हायचं. तेव्हा काय हे होते कोणास लोक किती कष्टानं राहायचे. आणि इट वॉज टेकन ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी नॉट अ बर्डन. हे महत्वाचं आहे की नाही. म्हणजे आता कोणी घरात सुद्धा ठेवणार नाही जवळ सुद्धा करणार नाही.
अशा पेशंटला एवढं ते सगळं करायची. ते सगळं अगोदर उठल्यावर आई आणि नानांना बोलवायची, नमस्कार करायची मोठे असून. लक्ष्मीनारायण म्हणायची आईला आणि नानांना. ते का खरं असं का? तिला वाटायचं परावलंबी झाल्यामुळे जरा जास्त वाटत असेल. म्हणजे सगळं करायचं, ते हे पुसून घ्यायला लागायचं. मला व्हॉट आय रिमेंबर इज, मी तेव्हा मला वाटतं 9वीत असो. तर एक संध्याकाळ मला ते बघून भयंकर वाईट वाटायचं. म्हणजे मी एरवी तिचं चहा बिया प्यायचो रे, दोन बसून तिच्या बरोबर. ती दुधातला चहा करायची. ती कधी तिचा चहा म्हणजे स्पेशल असायचा. बाकीच्या दूध ऐकणे वगैरे तिचं काय ते म्हणजे त्यामुळे तिच्या अथॉरिटी प्रमाणे असं व्हायचं. म्हणजे स्पेशल दुधातला चहा असायचा, त्यातला ती मला द्यायची. तर ते मी तिच्याबरोबर प्यायचो. पण ते तिचं बघून मला भयंकर वाईट वाटलं. की मी एक दिवस तिच्या संध्याकाळी बसलो, रामरक्षा म्हटली आणि देवाला मी प्रार्थना केली, गेली आता सोडा होणार. दुसरी पहाटे ती गेली. आणि माझा याची काही संबंध नाही, पण दॅट वॉज हाऊ इट हॅपन. तर तेव्हा हा भाग तिथंच संपला. म्हणजे एक लाईफ टोटल तिने जे काय ठरवलं होतं दॅट शी कुड सी अचीव्ड बाय हिज ब्रदर्स. ह्याच्यामध्ये एकत्र राहून हा जो भाग आला, विच वॉज द मेन रिझन की आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी असावं, एकत्र असावं, यावं, एकमेकाचे सुखदुःख वाटून घ्यावे, मदत करावी एकमेकाला. I think it has passed through generations, right? आपल्याकडं शुड पास. अनफॉर्च्युनेटली आमचे तेवढे काय हे झाले नाही. आमचे अजून भरपूर व्हायला हवे होते. वी शुड हॅव डन स्टील बेटर. पण ते तेव्हा आम्हाला कल्पना आली नाही. आता येते तिची कल्पना की काय करायला पाहिजे होतं, की सगळ्यांना अकॉमोडेट करता येईल एवढी तुमची कपॅसिटी पाहिजे. बाकी काय नाही. द्यायची दान तर पाहिजेच. जनरॉसिटी इज द फर्स्ट थिंग रिक्वायर्ड. पण कॅपॅसिटी म्हणजे मला या मुलांना असं वाटतं सांगावं की असं देण्याने कधी कमी होत नाही, एवढं मात्र मी आयुष्यात बघितलं. आय एग्री विथ यू. जेवढं द्याल तेवढं तुम्हाला हे केलंच जातं, आपोआप केलं जातं. आता हा श्रीकांतचं उदाहरण बघ की दणदणीत उदाहरण आहे सगळं. केवढं आहे. किंवा काकांनी सुद्धा केवढं हे केलं सगळ्यांसाठी. काय केवढा त्याग आहे रे त्यांचे. स्वतः आरामात राहू शकले असते की नाही. शेखरचं काय? श्रीकांत. सो दिस वॉज ऑल बिकॉज ऑफ दिस टाईप ऑफ ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा संस्कार, एनकल्केशन, आपोआप आलेल्या गोष्टी आता हळूहळू कमी व्हायला लागले. दॅट हॅज चेंज्ड. हो, सांगितलं. होणार साहजिक आहे. मला तर खूप आवडलं सांगितलं. मला आशुवर्याचं लग्न भारी झालं की नाही. बरं त्यावेळेचं सांगतो तुला, त्या आशूच्या लग्नाच्या वेळेला मी प्रॅक्टिकली ऐन वेळेला आलो होतो. एव्हरीथिंग वॉज डन बाय प्रभाकर, बाय रवी, इन्क्लुडिंग ते तर लग्नात झालं. पण अगोदर हॉल घेणं, तिथे डिपॉझिट भरणं आणि हे भरणं, ठरवणं, स्वयंपाक ठरवणं वगैरे वगैरे वगैरे. आय वॉज नॉट अ पार्टी ॲट ऑल. कॅन यू इमॅजिन दिस? I actually can, just a little bit. गोठ्याचं लग्न ऑलमोस्ट आम्ही असंच. हो ना. नाही दॅट इज ही केवढी मोठी बिल्डिंग आहे. वेडिंग सो कॉम्प्लिकेटेड. अरे म्हणजे आता माझ्याच मुलीचं लग्न आहे. मला काही त्यातलं माहित नाही काय आहे. तू फक्त त्यावेळेला ये बघू तिथं. 16 बरोबर नाही 16 तेच विकत घ्यायचे आम्ही नाहीच. कोणी खरं हे कोणाचं? बाळ प्रभाकर सगळी मुलं तिथली. आदित्य काय हे काय सगळ्यांनीच काम करत. घरातलं लग्न म्हटलं की सगळं करून लागायचं कामाला. मिल्याच्या लग्नाच्या वेळी असंच होतं. सगळेजण रात्री ते पाऊस पडला अचानक, तिथं सगळं पाठ बीत तरंगा लागले. जेवण व्हायची. दोन हे म्हणजे मिलींचं पण होतं आणि रजीचं पण होतं.
म्हणजे 2 वराडा आलेले, एक इकडं एक तिकडं, पाऊस धो हे सगळे भिजत, ह्याचे दुधाचे बिरण्या रात्री पोरं आमची आजू आणि बाईकवरनं जाऊन घेऊन आले. हे दिस इज याला काय इनव्हॅल्युएबल, काय हे काय म्हणतात येत नाही अशा गोष्टीला. ही मनात ना प्रत्येकाची हे असं प्रबळ इच्छा असायला पाहिजे तरच होत ते. हे आपलं काम आहे. ह्याचीच काय सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस जे आहे ते सगळीकडेच ऍप्लिकेबल आहे. वेदर यू सर्व, आता तू लॅबोरेटरीज काम करते, दिस लॅबोरेटरी इज माय लॅबोरेटरी, हे एकदा मनात जर आलं तर यू कॅन डू एनिथिंग. दॅट इज रिक्वायर्ड अँड दॅट मेक्स यू बिग. केव्हाही म्हणजे आता आम्ही येऊन फॅक्टरीत काम करतो, समटाइम्स काय कचरा असेल तर वी आर नॉट वेटिंग फॉर काय आपलं कोणतरी आलं पाहिजे, दिस इज माय फॅक्टरी, सेन्स ऑफ ओनरशिप. आणि दॅट हेल्प्स. मग त्यावेळेस जर डोक्यात आपल्या असेल हे माझं काम थोडंच आहे, यू आर गॉन, यू आर नॉट मेंट फॉर दॅट. अगदी 100% प्रत्येकाने एका हातात धरले, होय की नाही? त्याशिवाय त्यांनाही वाटत नाही की अरे हा माणूस आपला आहे. दे विल डू एनिथिंग, गो आउट ऑफ वे टू. मला गोट्या सांगतो तुला की साराबाई मध्ये मी जेव्हा हे केले, मी तू सर्टिफिकेट विचारत होतस ना, मी ह्याला होतो कुठं उकाई सोनगडला सुरतेजवळ, तर तिथं मी नोकरीला असताना साराबाईची माणसं ती फॅक्टरी बघायला आली. तिथले डायरेक्टर वगैरे होते, त्यांनी मला सरळ जाऊन एक टेलिग्राम दिली की आम्ही प्लांट काढतोय, प्लीज अटेंड. आय वॉज नॉट अप्लाइड. तर तिथं हे गेल्यानंतर साराबाई मधनं ह्याच्यात साराबाईमध्ये हे गेल्यानंतर आय कुड चेंज माय हे. पण तेव्हा मला एक लक्षात आलं की आपण जिथं काम करतो त्याच्यासाठी आपलं सर्वस्व द्यायला पाहिजे. आय वॉज वर्किंग एकदा की जवळजवळ 5 days 6 nights 5 days 5 days 6 nights whatever it comes to. I was working continuously without sleep. Can you imagine? But this is possible for anybody. हे सांगतो तुला, हे काही मोठेपणा नाही. तूच ठरवलं तू सुद्धा हे करू शकतो. पुढं माणसाचे काहीतरी हे असायला लागते टार्गेट सगळं. माय टार्गेट वॉज मशीन वॉज टू बी कमिशन ऑन पर्टिक्युलर डे. 6 जूनला मशीनची तारीख त्यांनी डिक्लेअर करून टाकली विदाउट आस्किंग मी. मी म्हटलं इम्पॉसिबल आहे, 6 दिवस राहिले, अजून एवढं काम बाकी आहे. लिस्ट सांगितली, प्रोजेक्ट डायरेक्टर वगैरे होते सगळे, तर हे पॉसिबल नाही आहे. तर ते म्हणा काय शेवटी ते म्हणा त्यांना लक्षात आलं की हो बरोबर आहे. म्हटलं अजून मशीन काही यायचं आहे, ते येईल म्हणा, पण उभं करायचं इरेक्शन म्हणजे समान लेवल हे ते सगळं. तर म्हणा नुसतं मशीन मेकॅनिकली फिरवून दाखवा चालेल. मग आय एम्प्लॉयड लॉट ऑफ एजन्सी, जवळजवळ 200-300 लोक एक्स्ट्रा, आणि असा मोठा हॉलमध्ये झोपवायचो त्यांना आणि उठवायचो 2-2, 3-3 तासाने. आता तुम्ही 4 जण उठा, ते काम करा. मी मात्र रात्रभर हे चालूच. पण दिस वॉज पॉसिबल. इतकं माणसाने इलेक्ट्रिफाय व्हायला पाहिजे एखाद्या कामासाठी, आणि हे सगळ्यांना पॉसिबल. म्हणजे दिस इज नथिंग इम्पॉसिबल. कुणाला हे करता येईल, फक्त मनात ते असलं पाहिजे बस. अचिव्हमेंट हे असेच. आणि ज्या दिवशी ते त्या नुसतं मेकॅनिकली नव्हतं होता, त्या दिवशी आम्ही पेपर काढला त्याच्यावर. सो ही वॉज सो हॅपी. आणि तेव्हा खरं म्हणजे मशीन चालवायला माहीत असलेलं मी आणि एक माझा एक वायर बॉय म्हणतो, जो वायर पार्ट असतो तेवढं चालवणार, म्हणजे ज्याच्यावर पेपर तयार होतो ओला, दोघंच त्यातलं माहीत असलेलं. मी एकटाच ते घेऊन फिरत होतो.
पेपर पट्टी वगैरे घेऊन. तर त्या सगळ्यांना ते भयंकर हे वाटलं आणि फार काही ते हे नव्हतं पण त्यांना वाटलं की हा एकटा माणूस कसं काय करतोय हा. The same day in the noon after machine stop, he declared me as the in charge of that entire unit. I was actually joined as a paper maker. आणि त्याच्यासाठी साराबाईतले सिनियर लोकांना अपॉइंट केलं तर अगोदर की हे पुढं हे इन्चार्ज म्हणून बघावं असं. तर ते सगळे बाजूला राहिले. आय वॉज 30 to 34 असेल फार. तर ते त्यांना भयंकर त्याचं हे झालं की अरे आपल्याला इथं आणलं ना आपल्याला हे झालं मी केलं नाही आणि ह्याला केलं असं हे निर्माण झालं. पण म्हणजे एक सांगायचं कारण असं की तुम्हाला एवढं द्यायला पाहिजे तुम्ही विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की मला असं काय करतील म्हणून. पण त्या प्रोजेक्ट डायरेक्टर डोळ्यात सुद्धा पाणी आलं. ही वॉज असं आरबी कुलकर्णी होते तेव्हा 100s आम्ही प्रोजेक्ट केले असतील साराबाई. I have not seen any like this. Anybody working like this. So ते तुम्हाला म्हणजे सांगायचं हे एवढंच की असं तुम्हाला डिव्होट करायला पाहिजे केव्हाही आयुष्यात जिथं काम कराल तिथं व्हॉट एव्हर मे बी टाईप ऑफ वर्क. यू हॅव टू वर्क यू वर्क लाईक इज इट माय वर्क समजा इट इज माय आय वॉन्ट इट दॅट टोटल हे आलं पाहिजे आपल्याला. तर इट इज इमिडिएटली इट पेज ऑफ डेफिनेटली. मग मला काही कारण नव्हतं. मला युरोप सगळीकडे पाठवलं म्हणजे आय वॉज सरप्राईज. मी तुला दाखवतो माझ्याकडे पहिला पास आहे ह्याचा पहिला पासपोर्ट आहे. पासपोर्ट नाही युरो तुला दाखवतो.